नमस्कार मंडळी, मी रोहित रामगडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण मी आज चाललोय श्री मार्लेश्वर मंदिर येथे। तर मी हे ठिकाण पाहायला चाललोय आणि हा संपूर्ण प्रवास माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायचा आहे। तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा। श्री मार्लेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेले प्रसिद्ध शिव मंदिर आहे। मार्लेश्वरची आणखी एक खासियत म्हणजे इथला सुंदर निसर्ग। पावसाळ्यात तर हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटून जातो आणि धबधबे पाहण्यासारखे असतात। आणि आता आपण येऊन पोचलो आहोत मार्लेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ। हे मंदिर गुहेमध्ये वसलेले असून येथे भगवान महादेवांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात। तो गाईज अशा तऱ्हेने आम्ही आता मार्लेश्वरचा डोंगर जो आहे तो चढतोय आणि आता मला पहिल्यांदा हा बघा, हा माझ्या मागे हा पहिला धबधबा दिसलाय। आता आपण हा पूर्ण डोंगर चढायला लागलो ना, त्याच्या पुढे अजून आपल्याला डोंगरात थोडे धबधबे पाहायला भेटतात। मी जसं बोललो ना तुम्हाला की एक एक धबधबा आपला पाहायला मिळेल। बघा आता जस्ट माझ्या पाठीमागे खूप मोठा धबधबा आहे, एवढा पण नाही पण छोटासा आहे। मगाशी जो बघितला त्याचे थोडा चांगला आहे। असे भरपूर धबधबे आपल्याला आता वरती पाहायला मिळणार आहे। सो आता मी जस्ट पहिल्या टप्प्यावरती येऊन पोचलो आहे आणि याचा पुढचा प्रवास पूर्ण तुम्हाला दाखवली जाईल थोडा थोडा करून। सो प्लीज हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका। आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू। तो गाईज आता आपण फायनली मंदिराच्या आवारात आलोय। बघा इकडून आहे ना खाली धबधब्याजवळ जाण्याचा मार्ग आहे आणि इथून आपलं जे मुख्य द्वार आहे मार्लेश्वराच्या मंदिरामध्ये जाण्याचं ते हे आहे। आणि याच्या बाजूला तुम्ही बघाल असंख्य असे धबधबे, जे आपण पुढे गेलो ना ते आपण अजून आपल्याला पाहायला मिळतात। बघा पायथ्या जवळ पण त्याचे धबधबे। नंतर तो जो व्ह्यू आहे आपला इकडचा मार्लेश्वरचा, तो पूर्ण व्ह्यू मी माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो। आणि आता आपण जाऊया दर्शन घ्यायला। इथं माहित नाही आता शूटिंग करायला आहे की नाही, पण आपण बघूया। शूटिंग करायला भेटली तर आपण शूटिंग पण करणार आहोत, ठीक आहे। या गुहेमध्ये ते मंदिर आहे ते मार्लेश्वर यांचं। सो गाईज आम्ही आता ना मंदिराच्या समोर उभे आहे आणि ते बोर्ड लागलेला आहे की ड्रोन परवानगीशिवाय उडवू शकत नाही।
आणि परवानगीसाठी आम्ही इथे काउंटर आहे, माझ्या पाठी बघू शकता. इथे आपल्याला 250 रुपये पे करायचे आणि ड्रोन उडू शकतात. ते तुमच्या रिस्क वरती. जर तुमचा ड्रोन खाली पडला वगैरे तर तुम्ही जाऊ शकत नाही, कारण खाली जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले. तर आता आम्ही ड्रोनची तयारी करतोय आणि ड्रोनच्या माध्यमातून जो काही व्ह्यू आहे ना तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल. आणि माझ्या मागे जो व्ह्यू आहे तो तुम्हाला मी दाखवतो. सो गाईज आता आपलं पूर्ण दर्शन झालं आणि दर्शनाचं इथं लिहिलं होतं की आतमध्ये आपण शूटिंग करू शकत नाही, कारण ते जे शिवलिंग आहे ते गाभाऱ्यात असल्यामुळे तिथे शूटिंग करू शकत नाही. त्याच्यामुळे मी शूट काय केलं नाही, पण बाहेरचा जो नजारा आहे तो मी माझ्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे तुम्हाला दाखवला आहे. मंडळी, जर तुम्ही इकडे येत असाल ना तर तुम्ही सोबत पैसे घेऊन येत जा, कारण की इकडे नेटवर्क नाही आणि त्याच्यामुळे आपण ऑनलाईन पेमेंट करू शकत नाही. आणि मी सुद्धा पैसे न्यायला विसरलो होतो, म्हणून मी आता खाली आलो होतो आणि आता जाऊन मी लगेच पैसे घेतले आणि एक प्रसाद वगैरे आहे बघा, ती सर्व आता घेऊन आलो. त्याच्यामुळे तुम्ही जर येत असाल, इकडे यायचा प्लॅन असेल तुमचा, तर तुम्ही तुमच्यासोबत पैसे कॅरी करा. आणि इकडे कोणतेही नेटवर्क नाहीये, वायफाय कनेक्शन नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही कोणतेही ट्रान्झॅक्शन करू शकत नाही. ठीक आहे. आजचा हा मार्लेश्वर मंदिराचा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात.